जय शिवराय सर्वांना. जय जिजाऊ. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरण करते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करते. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब, माजी खासदार विनायकजी राऊत साहेब, आणि आज आपण छत्रपती शिवरायांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत येणारी विधानसभा या निवडणुकीसाठी जी भव्य दिव्य सभा ज्यांच्या विजयासाठी आयोजित केली, जे निष्ठेचे पाईप निष्ठावान आमदार वैभवजी नाईक साहेब व महाविकास आघाडीचे सगळे सन्माननीय पदाधिकारी आणि सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित पत्रकार बंधू, उपस्थित जखमी वाघ म्हणेन मी, उपस्थित सर्वच हे जखमी वाघ, ते का ते पुढे सांगेन. उपस्थित सर्व माझ्या महागाईला त्रस्त झालेल्या माऊली, आणि एक अजून आठवण करेन या उपस्थितीमध्ये, अजून एक उपस्थिती जी मला लक्षणीय वाटली, जेने स्फूर्ती मिळाली, ती एक गरोदर माता. अगदी 10 दिवसात तिची डिलिव्हरीची तारीख आहे. मी तिला बघून लगेच थांबली, स्तब्ध झाली. माऊली तू इथे? मला म्हटली काय भीती, कुडाळचं महिला बाल रुग्णालय आहे ना, आमदार वैभव नाईक साहेबांनी, माझ्या अंगावर काटा येतोय. आणि ती माऊली इथे उपस्थित आहे, तिला व्यवस्थित बसण्याची माझ्या शिवसैनिकांनी सोय केली. तिचंही मी इथे आणि सगळ्यांचं स्वागत करते. जय. छत्रपतींचं नाव घेतलं की क्षणात माणूस थांबतो. तेच छत्रपती ज्यांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं. तेच धर्मवीर संभाजीराजे ज्यांनी स्वतःचं बलिदान या स्वराज्यासाठी केलं, स्वराज्याच्या लेकरांसाठी केलं, माय माऊलींच्या न्याय हक्कासाठी केलं. जो 65 केजीची तलवार वागवतो त्याचं नाव वेसाजी. जो दुश्मनाच्या सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूंशी झुंजतो त्यांचं नाव तानाजी. जो 8 तासामध्ये घोडा दिल्लीहून पुण्याला आणतो त्यांचं नाव संताजी. जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा कळस कापून आणतो त्यांचं नाव धनाजी. जो ढाण्या वाघाच्या समोर जाऊन एकटा वागतो त्यांचं नाव धर्मवीर संभाजी. आणि या सगळ्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. या सगळ्याचं शिक्षण, हे सगळं शिवचरित्र अभ्यासवृत्तीने वाचन करून, कृतीत अनुकरून जो निष्ठावान सैनिक वावरतो तुम्हा आम्हात, त्यांचं नाव वैभव विजय नाईक. माझं नाव घेताना वाळके साहेबांनी
शिवप्रेमी असा उल्लेख केला. हो, मी स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी सिंधुदुर्गात येऊन त्यांच्या तब्येतीची निष्ठेचे पाईक वैभव नाईक, आमदार वैभव नाईक यांनी राजकारणाची सुरुवात केल्यापासून त्यांचा संघर्ष सुरू झाला. राडे हत्या असा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास असताना राजकीय राजाची तमा न बळगता आणि परिणामांची चिंता न करता 2009 साली माजी मुख्यमंत्री यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली. तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात 2 हात केल्याने आपले सर्वांचे लाडके आमदार 2009 वैभवजी विजयराव नाईक यांचा विजय असो. गुंड भरलेल्या 5 ते 6 वैभव नाईक आगे बढ़ो केला. त्याच्याच दिवशी वैभव नाईक आगे बढ़ो तास असताना माणगाव येथे भर रस्त्यात एका गुंडाने त्यांच्यावर रिव्हॉल्वर रोखली. 2013 साली कणकवलीमध्ये आमने सामने आव्हानाला ते सामोरे गेले. सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्यांच्यावर निर्दयी लाठी हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. 350 वर्ष होऊन गेलं आणि ज्या अरबी समुद्राचे अजस्त्र लाटा निष्ठेचे पाईक वैभव नाईक. शेतकरी म्हणजे अर्थव्यवस्थेचा कणा. कोकणातला शेतकरी इथल्या निसर्गाप्रमाणे समृद्ध झाला तर इथली अर्थव्यवस्था मजबूत होईल. त्यासाठी पारंपरिक शेतीला छेद देत शेतकऱ्यांना अत्याधुनिक अवजारं देणं ही काळाची गरज आहे. हे आमदार वैभव नाईक यांनी. निष्ठा काय असते कायम त्या शिवचरित्रातनं शिकावं. कारण इंदुलीकर महाराज हे निष्ठावान होते, ते भ्रष्टाचारी नव्हते. म्हणून अनेक संकट समोर आली पण त्या किल्ल्याचं काही काम थांबलं नाही. आणि त्याच किल्ल्याच्या समोर राजकोट किल्ला जो आहे, इथे स्थानिक आहेत, आज ती जगात घटना गाजली आहे. त्या घटनाची पुनरावृत्ती मी नक्कीच करेन, कारण आपल्याला परत परत त्या गोष्टीची आठवण करून देण्याची तितकीच आवश्यकता असते. समाज घडत असताना, समाज घडवत असताना राजकोट किल्ल्याची ती घटना ती अगदी ताजीतवानी आहे. वेळ फार कमी आहे, पण मी तुमच्याकडून एक वचन मला पाहिजे. कारण ज्या स्वराज्य निर्मितीचे जे शासक होते आहेत छत्रपती शिवराय, त्या स्मारकातही प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. जे विरोधी आता बोंबला मारतायत, त्यांनी जाहीरनाम्यात छत्रपती शिवरायांविषयी एक गोष्ट तिथे का नमूद केली नाही याचंही मला उत्तर पाहिजे. गेले 5 ते 10 वर्षापूर्वी एक व्यक्ती खासदार होऊन गेली विरोधकामध्ये. त्यांनी कितीच आपल्या जाहीरनाम्यात कामाचं नियोजन दिलंय याचंही जाहीर करावं. आणि ही जी लोकशाहीला, संविधानाला घातक असणारी लढाई आहे, ही तुम्हा आम्हाला लढवायची आहे आणि जिंकूनच द्यायची आहे. कारण इथे गद्दाराला क्षमा नाहीये. तर सगळ्यांनी आपण एकजुटीने आज वचन घेऊया की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार वैभवजी नाईक साहेब यांना भरघोस मतांनी निवडून निशाणी या चिन्हावर, मशाल या चिन्हावर आपल्याला भरघोस मतांनी आमदार वैभवजी नाईक साहेब यांना जिल्ह्याचं पालकत्व, कॅबिनेट मंत्री देण्याचं सगळ्या जखमी वाघांनी आज वचन द्यायचं आहे. मी इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जीव लावून वेड्या परी काहो सोडून गेला जना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. धन्यवाद.